बाईची बॉडी होती, पालथे होती, तिचे केस सगळे पाण्यावर तरंगलेले, साडी फुगलेली आणि तिच्या बाजूला छोट्या बाळाचं होती. त्यातली ती सुनीता होती ना आमची, तिने ना दगड उचलला आणि तो दगड त्यात फेकला. तर त्या लेडीजच्या अंगावर पडला तो. अंगावर पडला तर ती बॉडी ना अशी म्हणजे टर्न झाली, तिचं तोंड वरच्या बाजूला आलं. आणि ही सुनीता आणि सविता या दोघी बोलतात ती हसली, ती बाई. आता मला तर काही दिसली नाही ती हसली म्हणून, पण या दोघी बोलतात नाही ती हसली. म्हणजे आम्ही तिथून धावत सुटलो. मक्याचं शेत होतं त्याला लागूनच, तर ते पीक काढलेलं होतं, तर त्याचं ते खोड राहतं ना खालचं, तर ते त्या सुनीताच्याच पायाला खूप जोरात लागलं, पायात घुसलं तिच्या, तर एवढं जखमी झाला पाय, पूर्ण रक्तबंबाळ झाला. तसंच आम्ही घरी आलो, पण आम्ही काय कोणाला सांगितलं नाही. म्हटलं सांगितलं तर मार पडेल. सकाळी उठतोय, आम्ही उठलो, बघितलं तर सगळं गाव गोळा झालेलं आमच्या घराच्या आजूबाजूला. आमच्या ती सुनीता ना, तिचे पूर्ण केस मोकळे. रात्री म्हणजे तिची आई सांगत होती का रात्री तिने झोपेत उठून कधी साडी घातली, नऊवारी साडी, म्हणजे जसं आम्ही त्या बाईची बॉडी बघितली ना, हो ती साडी तिने घातली होती रात्री. आणि ती केस पूर्ण तिच्या चेहऱ्यावर आलेले ना, अशी दोन पायावर बसतो ना आपण, तशी बसलेली.